नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच सगळ्यांची दोडकी टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, जसं की आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की टोमल काकूंच्या धाकट्या भावाचं म्हणजेच त्यांच्या शेंडेफळाचं लग्न ठरलं आहे, म्हणून त्यांनी एवढ्या घाई गडबडीत भारतात येण्याचा डिसिजन घेतला। आता मोठ्या भावाच्या लग्नात कोणी सासरची मंडळी आली नव्हती, त्यामुळे खूप लोकांनी काकूंना प्रश्न केले होते की सासरची मंडळी का आली नाही लग्नाला। त्यावर काकूंकडे काहीच असं ठोस कारण नव्हतं सांगायला, त्यामुळे काकूंनी त्या प्रश्नांची उत्तरं दिलीच नाही आहेत अजूनपर्यंत। तसं तर त्यावेळी काकू सासरी देखील गेल्या नव्हत्या, माहेरीच पडीक होत्या। वर नवी नवरी आली होती घरात तेव्हा धडे देत होत्या लोकांना की सुनेला मुली समान वागणूक द्यायची असते, पण त्याच सुनेसोबत या काकू कशा वागल्यानंतर ते तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। 6 महिन्यांपूर्वी टोमल काकू जेव्हा भारतात आल्या होत्या तेव्हा नंदा किंवा भाऊजाई भेटायला आल्या नव्हत्या, पण आता कसं लग्न कार्य आहे ना घरात, त्यामुळे सासरची मंडळी तर हवीच ना, प्लस काकूंच्या माहेरची म्हणजेच मोठी सुनबाई पण हवीच ना, म्हणून सगळ्यांना मस्का मारणं काकूंचं सुरू आहे। सगळ्यांना एकत्र घेऊन येण्याच्या प्रयत्नात आहेत आता काकू। सगळ्यांनी लग्नात उपस्थित राहून लग्नाची शोभा वाढवावी असं काकूंची इच्छा आहे। खरं तर लग्नाची शोभा वाढवता वाढवता काकूंचंच हसं झालं आहे, ते त्यांना समजत नाही आहे। काकूंना खूप लोक कॉमेंट करतात की तुझी सासरची आणि माहेरची मंडळी कधीच एकत्र दिसली नाही आहेत, पण काकू त्या प्रश्नांना देखील इग्नोर करत आल्या आहेत। पण सरळ सरळ दिसतंय की काकू ह्याच्या त्याच्याकडे जाऊन एवढ्या गोड गोड का बोलतायत ते। खरं तर अंधमंद भक्तांच्या समजण्याच्या पलीकडे आहे सगळं, पण आपल्यासारख्या हुशार मंडळींना लगेच समजते ते। ह्या काकू आपलं स्वतःचं काम करून घेण्यासाठी म्हणून सगळ्यांची एवढ्या गोड गोड बोलतात। एकदा यांचं काम झालं की ह्या त्या व्यक्तीला किसपटा समान वागणूक देतील। यांचं कसं माहिती आहे का, अपना काम बनता भाड में जाए जनता। जुन्या दिवसाची जुनी सुरुवात करून टोमल काकूंनी व्हिडिओ चालू केला व बोलल्या की मी आता नंदेकडे जात आहे दिंडोरीला। मी जेवढं काही माझ्या गेल्या पॉडकास्ट मध्ये बोलली होती ना की काकू एवढ्या नाशिकला राहतात पण अजून स्वामींच्या मठात नाही गेल्या आहेत, अजूनपर्यंत त्यांनी मठ नाही दाखवला, तर तेच सगळं यावेळी सारवासारव करून दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे या टोमल काकूंचा। काकू बोलतात, तुम्हाला कालच मी दाखवलं की 2 प्रकारचे दूध असतात, एक गाईचं आणि एक म्हशीचं। कोणीतरी ना या टोमल काकूंना सांगा हो, दूध एकच असते सफेद रंगाचं, फक्त फरक एवढाच आहे दूध देणारे ते प्राणी वेगवेगळे आहेत, एक गाय आहे आणि दुसरी म्हैस आहे। खरं तर 2 प्रकारची दूध असतात हे तर मी पहिल्यांदाच ऐकलंय, म्हणजे काय पण बोलत असतात ना या टोमल काकू। रात्रीचं उरलेलं सुरलेलं काकू नाश्त्याला देतात सगळ्यांना। किती आदर्श सुनबाई आहेत ना या टोमल काकू। एखाद्या बाईने चांगलं काहीतरी नाश्त्याला बनवलं असतं, पण काकू सवयीप्रमाणेच आळशी असल्यामुळे रात्रीचं सुरलेलं नाश्त्याला दिलं सगळ्यांना खायला। सगळे बोलतात ना की बनोज काका काहीच काम करताना दिसत नाही, त्यामुळे बनोज काका या वेळी मॅकबुक घेऊन बसले होते। काम तर हे काका काही करत नाही। अरे हो, मी पण विसरली, व्हिडिओ एडिट करत बसले होते असतील किंवा फेक आयडी बनवून इथे तिथे फिरत असतील उंदीर गुशी सोबत। आणि हो मंडळी, उंदीर गुशीवरून आठवलं, त्या कपटी योद्ध्याला ना मला थँक्स बोलायचं, कारण माहिती आहे का तुम्हाला, त्या कपटी योद्ध्याने आम्हाला टॅग करून करून मस्त आमचे सबस्क्रायबर्स वाढवून दिले आहेत, मस्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचतोय अजून। त्यासाठी जय कुठलेल्या मनाच्या कपटी योद्ध्या, कीप इट अप। बहिणीकडे जायचं होतं म्हणून बनोज काका काकूंना बोलले, फटफट तुझं आवरून घे, माझं तर 2 मिनिटामध्ये काम तमाम होतो। अहो मंडळी, काम तमाम म्हणजे 2 मिनिटामध्ये मी रेडी होतो, काहीतरी भलता चलता विचार करू नका इथे। मला तर एक गोष्ट अजूनपर्यंत समजली नाही आहे, कॅब वगैरे करणं काकूंना जमत नाही का? म्हणजे काय ते हेक्टिक प्रवास करून जातात, ऑटो आणि बसने ट्रॅव्हल करतात या काकू, एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी या आणि असं ट्रॅव्हल करतात, खरंच खूप वाईट वाटते बघायला। मी तर टोमल काकूंना गेल्या वेळेस सजेशन दिलं होतं की रेंटल कार बुक करा, पण काकू त्यांच्या अंधमंद भक्तांचं ऐकत नाही आहेत, तर माझं काय ते ऐकणार आहेत। जाऊ दे, काकूंना ऑटो आणि बसनेच ट्रॅव्हल करायला मजा येत असेल। आणि तसं पण 6 महिन्यांनी काकू भारतात येत आहेत, त्यामुळे काकूंचा खर्च देखील झाला असेल ना, त्यामुळे काटकसरीने संसार करतात काकू। मंडळी, त्या व्हिडिओ मध्ये 539 ला बघा, मुली त्या नंदेच्या घराबाहेर उभ्या होत्या आणि काकूंने चला 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 केल्यावरती त्या आत गेल्या, म्हणजे सगळं काही स्क्रिप्टेड वागणं सुरू आहे। या काकूंने त्या मुलींना पण स्क्रिप्ट
दिली आहे वाटते की मी चला चला बोलली की तुम्ही आत जायचं आहे. नाही म्हणजे व्हिडिओ सुरू होता त्या मुली दरवाजा बाहेरच उभ्या होत्या. दरवाजा तर ओपन होता कारण ननंद तिथे बाहेर उभी होती. तरी पण काकूंनी चला चला केल्यानंतरच त्या मुली आत कशा गेल्या बरं? काय ते यार, ऑफर मधून चीप रेट मधल्या वस्तू आणल्या होत्या, त्याच गिफ्ट म्हणून मिरवत होत्या काकू. कठीण आहे यांचं. मला तर हेच समजत नाही, या काकूंना असा चिंगूसपणा करताना काहीच वाटत नाही का? एखाद्या बाईला लाज वाटली असती की आपली एवढी पोलखोल झाली आहे, आपण ऑफर मधून सगळे गिफ्ट घेतले, ते सगळ्यांना समजलं आहे म्हणून आपण दुसरे गिफ्ट घ्यावे, पण ते नाही जमत या काकूंना. स्वस्तातलेच गिफ्ट चिटकवले सगळ्यांना. काय त्या ख्या 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 करून हसत बसल्या होत्या काकू. जराही मॅनर्स नाही आहे त्यांना. आपलं लग्न झालं आहे, आपण सासरी गेलो आहोत, आपल्या नंदेच्या घरी गेलो आहोत, आपण तिथे कसं बसावं? त्यात आपण 65 व्हिडिओ बनवतोय. भारतात आल्यापासून व्ह्यूज देखील वाढले आहेत, त्यामुळे लाख लाख लोक व्हिडिओ बघतायत. खरंच शोभते काय काकूंना असं वागणं? कशा हसत होत्या त्या. थोडं तरी शिस्तीत राहावं की नको? सकाळी नाश्त्याला वांग, दुपारी जेवणाला वांग, संध्याकाळी चहा पिताना वांग, रात्री परत जेवताना वांग. वांग 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 वांग. भारतात आल्यापासून रोज रोज वांगच चालू आहे. युरोपला असताना पण काकूंच्या जेवणात नेहमी वांगच असायचं आणि भारतात आल्यापासून पण तेच सुरू आहे. खरंच सांगते मंडळी, वांग मी आधी खायची, पण आता जेव्हापासून काकूंचे व्हिडिओ बघते आहे ना, तेव्हापासून वांग्याकडे बघण्याची देखील इच्छा होत नाही आहे माझी. आणि वांग खाणं तर लांबच राहिलं. आता मी काय बोलली ना तर लगेच काकू बोलतील की आमच्या मुलांना पण सोडत नाही. मला काय त्यांच्या मुलांना वगैरे नावं नाही ठेवायची आहे, पण एक आईने लहानपणापासूनच नीट शिस्त लावली पाहिजे तिच्या मुलांना. ती शैला बेडवर झोपून जेवत होती, वर टोमल काकूंना कौतुक बघा किती तिचं. काकू दाखवत होत्या की ती बघा तिथे कोपऱ्यात जेवतेय. आता तुम्हीच सांगा मंडळी, हा अपमान नाही का अण्णाचा? असं कोणी जेवते का? काकूंना एवढं पण समजत नाही का? ती लहान आहे, तिला समजत नाही, पण काकूंना तरी समजायला हवं ना. कदाचित तिला बसून जेवणाचा कंटाळा आला असेल तर काकूने भरवायचं होतं ना तिला. पण कसलं काय, डॉलरसाठी हपापलेल्या काकूंना फक्त व्हिडिओची पडली होती. मुलींकडे काकूंचं जराही लक्ष नसते. कोणाला पण पकडून काकू आणतात आणि स्वतःची स्तुती करायला लावतात. तसं तर त्या ताई आल्या होत्या, त्यांनी काकूंचं खूप कौतुक केलं. काकूंना भेटण्याची त्यांना खूप इच्छा होती. तसं त्या ताईंचा आवाज खूप छान होता, मस्त भक्तिगीत गायला त्या. पण मला ना त्या ताईंना एक गोष्ट सांगायची आहे. अहो ताई, तुम्ही जर माझं पॉडकास्ट ऐकत असाल ना तर तुम्हाला मला एक सांगायचं आहे. तुमचे विचार खूप धार्मिक आहेत असं मला वाटलं, म्हणून सांगते. नेहमी ना सत्याचीच साथ द्या. कोणी खोटं वागत असेल तर त्याला असं पाठीशी घालू नका. तुम्हालाही समजलं नाही ना की या टोमल काकू किती गोडबोले आहेत ते? कसं त्यांनी तुम्हाला गुंडाळलं आणि तुमच्या टॅलेंटचा फायदा उचलला. तुमचा आवाज एवढा छान आहे जेव्हा काकूंना समजलं, तेव्हा काकूंनी तुम्हाला मुद्दाम गाणं गायला सांगितलं आणि त्याचा व्हिडिओ देखील काढला. मग काय, काकूंचं कॉन्टेंट झालं ना. कॉन्टेंट म्हणून काकूंनी तुमचा वापर केला आणि त्याच्यावरती डॉलर्स छापले. आता तुम्ही एवढं काकूंच्या व्हिडिओचा कॉन्टेंट बनले म्हणून काय काकू तुम्हाला डॉलर्स नाही देणार आहेत? काय आहे ना ताई, या टोमल काकूंना फक्त स्वतःचा विचार करता येतो. एक नंबरच्या स्वार्थी आहेत त्या. स्वतःच्या व्हिडिओसाठी कोणाचाही वापर करत असतात नेहमी. अंधमंद बघताना तुम्हाला देखील सांगते मी, या टोमल काकूंच्या गोड गोड बोलण्यावरती भुलून जाऊ नका. मंडळी, जसं की मी मागे बोलली होती की काकू दिंडोरीला जातात आणि स्वतःला एवढ्या स्वामी भक्त बोलतात, पण कधीच काकू स्वामींच्या मठात देखील गेल्या नाही आहेत. तर यावेळी मला दाखवायला म्हणून टोमल काकू तिथे देखील गेल्या. थोडे दिवस थांबा अजून मंडळी. काकू बघा कशा शिर्डीला, सप्तशृंगीला, त्र्यंबकेश्वरला पण जातील. देवाच्या नावावरती पण काकूंना डॉलर्स कमवायचे आहेत. काय बोलायचं ना या लोकांना, काय माणसं आहेत खरंच यार. देवाला तरी सोडा तुम्ही लोक. सगळ्या देवळांमध्ये ना लिहिलं असते की व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड, आणि मूर्तीवरती पण कॅमेरा मारणं खरंच चुकीचं आहे. पण काकूंना लिहिता वाचता येत नसावं ना इंग्लिश, म्हणून सवयीप्रमाणेच काकूंना कॅमेरा ऑन ठेवला. तसं पण युरोपला असतात तेव्हा चोरून चोरून व्हिडिओ काढण्याची सवय आहे ना काकूंना. जिथे पण परमिशन नसते तिथे जाऊन काकू चोरून चोरून व्हिडिओ काढून येतात ना, त्यामुळे सवयीचा परिणाम. मारुतीचं मंदिर दिसलं तर मारुतीच्या मूर्तीवरती काकू झूम करून दाखवत होत्या. काय बोलायचं यांच्या अशा वागण्याला मंडळी, आता तुम्हीच मला सांगा. ती शैला नाही यायचं करत होती, पण काकूंना व्हिडिओची पडली होती ना. असं तरी ओरबडत तिला घेऊन गेल्या देवळात. नशीब काकूंची नणंद बोलली आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे, म्हणून तेवढं तरी ऐकलं काकूंने, नाहीतर सगळं शूट करून आल्या असत्या मठातलं. ह्या काकू एवढ्या हपापल्या आहेत ना व्हिडिओ साठी की काहीही करतील.
काकूंना खरं तर कोणीच एवढा भाव देत नाही आहे. दरवेळी सगळे काकूंना डोक्यावरती चढवून ठेवतात तसं यावेळी कोणीच करत नाही आहे. सगळेच काकूंना जशाच तशी वागणूक देत आहेत. आता या टोमल काकू मध्येच कधी सुरतला गेल्या काय माहिती. त्यांचा तो रटाळ भाऊ एसफर ससूला तो जातो द्वारकाधीशला साड्यांचं प्रमोशन करायला आणि ह्या काकू जातात सजमेरा फॅशन मध्ये. ह्या काकू ज्या पण व्हिडिओ मध्ये प्रमोशन करतात ना ते एक नंबर पांचट व्लॉग असतात. आता भावाचं लग्न आहे तर मला वाटते अहेराच्या साड्या काकू इथूनच घेतील. ते सुरुवातीलाच बघा ना त्या व्हिडिओ मध्ये 45 रुपयापासून स्टार्टिंग आहे बोलल्या होत्या साड्या, काकू त्याच घेतील. कारण तर साहजिकच आहे मंडळी. आता सख्या नंदांना भावजाईला काकूंनी नाही सोडलं, स्वस्तातले प्रोडक्ट गिफ्ट केले. मग अहेर तर मामी काकू मावशीला द्यायचा आहे. त्यांना काय या काकू 4-5 हजाराच्या साड्या देणार आहेत का? तर नक्कीच नाही. 45 रुपयाच्या साड्या चिटकवतील त्यांना पण. अहेरावरून आठवलं, ह्या काकूंना मामा मामी काका काकी मावशी वगैरे कोणीच नाही आहे का? नाही म्हणजे कधीच या टोमल काकूंनी यांच्या व्हिडिओमध्ये त्यांचा उल्लेख केला नाही आहे किंवा दाखवलं देखील नाही आहे त्यांना व्हिडिओमध्ये, म्हणून विचारलं हो. कदाचित कोणीच विचारत नसावं काकूंना, मला तर असंच वाटते. कारण सुरुवातीपासूनच या काकू अशा असणार उद्धट, त्यामुळे नातेवाईक पण काकूंपासून लांब झाले असतील. काकू सजमेऱ्याचा सेकंड पार्ट दाखवणार बोलल्या होत्या, पण अजून काय काकूंनी तो व्हिडिओ दाखवलाच नाही आहे. प्लस काकू फुकटच्या साड्या गोळा करायला कधी तिथे गेल्या ते पण काकूंनी सांगितलं नाही. पण मध्येच परत काकूंनी नंदीकडचा व्हिडिओ दाखवला. उलटे सुलटे व्हिडिओ टाकणं काय काकूंची जुनी सवय जाणार नाही आहे. काकू बोलतात बघा बेकरी मधून पाव आणले आहेत. काकूंना वडापाव आवडतो आणि त्यांना तोच बनवता येतो, म्हणून काकूंनी वडापाव बनवला नंदेकडे. आता मी या काकूंना कामचुकार उगाच नाही बोलत. काकू वडापाव बनवत होत्या त्यासाठी काकूने लसूण आणि आलं घेतलं होतं, पण लसणीच्या साली तर काढल्याच नाहीत काकूंने भाजीच एवढी गिलगिलीत केली होती आणि बटाट्याला दोष देत बसल्या होत्या की बटाटा चिकट आहे. सवयीप्रमाणेच मान्य करणार नाही आपली चूक, नेहमी दुसऱ्यांवरतीच ढकलणार काकू. तरी नशीब बटाटा वडाच बनवला होता. नाही म्हणजे काकूंचा काही भरोसा नाही हो मंडळी. काही दिवस थांबा अजून, कधीतरी या काकू वांग्याचा पण वडा बनवतील आणि दाखवतील. घरातलीच माणसं होती पण काकू बोलल्या की पाहुणे येणार आहेत आणि त्यांच्यासाठी मी आवडीने वडापाव बनवते. फक्त नंदेची धाकटी जाव आली होती पण काकूने टॅग लावला की पाहुणे येणार आहेत. एक वचन अनेक वचनशी काहीच लेनदेन नाही आहे या काकूंचं. एका व्यक्तीला पण अनेक व्यक्ती आहे असं संबोधित करतात. आणि नंदेची जाव ही काय पाहुणी झाली काय? घरातलीच तर होती ती. काय पण काकू बोलतात. ह्यावेळी टोमल काकू बोलल्या की खूप लोक बोलतात की कॅब बुक करा, पण आमचं फिक्स नसते ना. अहो टोमल काकू, निघण्याच्या 5 मिनिटं अगोदर बुक करायची असते हो कॅब. आणि कॅब बुक करण्यासाठी काय तुम्हाला प्लॅनिंग करावी लागत नाही. जसं आपण डोसाचं पीठ फर्मेंट करायला ठेवतो तसं काय रात्रभर तुम्हाला बुकिंग करून ठेवावी लागत नाही. उगाच ना काकू थापा मारणं बंद करा हो. 5 मिनिटं अगोदरच तुम्हाला बुकिंग करायची असते. खरंच काकू तुम्ही शाळेत गेल्या होत्या ना? नाही म्हणजे पॉसिबल झालं ना काकू तर नक्कीच तुम्ही तुमची शाळा दाखवा हा आम्हाला बघायला खूप आवडेल. सासरच्या घराचं नेहमी होम टूर करत असतात काकू, पण माहेरच्या घराचं होम टूर कधीच दाखवलं नाही काकूंनी. कवळी कवळी अळूची पानं होती ते पण काकूंना बघवली नाही. बाजारात आता सहज अळूची पानं उपलब्ध आहेत. काकू विकत तर घेऊ शकत होत्या ना, पण कसलं काय काकूंनी ते घरात आलेल्या अळूचीच पानं तोडली आणि त्याची वडी बनवली. मंडळी गंमत माहिती आहे का? टोमल काकू अळूची वडी बनवत होत्या तर 8 मिनिटला बघा काकूंनी शैलाला विचारलं की मी काय बनवते ग? तर शैला बोलली वांग्याची भाजी. म्हणजे विचार करा मंडळी, या बाईने वांगी बनवून बनवून त्या मुलींना पण खाऊ घातली आहेत. त्या पण आता वैतागून गेल्या आहेत. त्यांना पण सगळीकडे आता वांगीच दिसतायत. आजचा जो टोमल काकूंचा व्हिडिओ होता तो नक्कीच काल शूट केलेला असणार. म्हणजे काल टोमल काकू बोलत होत्या की त्यांना रोज आता व्हेज खाऊन खाऊन कंटाळा आला आहे, त्यामुळे त्यांना फिश खायची आहे. आज तर एकादशी आहे, मग आज काकू नॉनव्हेज खाणार आहेत का? बापरे, भारतीय संस्कृती भारीच जपतायत या टोमल काकू भारतात आल्यापासून. तो किरकिडा कसाही असला तरी बोलायला का होईना पण बोलला तरी की आम्ही वार पाळतो, संकष्टी एकादशी पाळतो. पण ह्या तर एकदम जगा वेगळ्याच आहेत. संकष्टी एकादशी दिवशी यांना नॉनव्हेज खाण्याची इच्छा होते. कमाल आहे बाबा, दिखाव्याची दुनिया सुरू आहे यांची. आता बघा मंडळी, आज टोमल काकू माझा पॉडकास्ट ऐकतील आणि जरी आज त्यांनी नॉनव्हेज खाल्लं असेल ना तरी त्या दाखवणार नाही उद्या. नुसतं काकू बोलतात हो की त्या पॉडकास्ट ऐकत नाही, पण सगळं काही ऐकतात आणि त्याच्या खालच्या कॉमेंट्स देखील वाचतात त्या. तर मंडळी आजसाठी एवढंच. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचं पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.